संपवायचा काय तर संपवणार नाही एवढा चहा आणि एवढं बिस्किट भूक लागली ना. रात्री पण आम्हाला जेवायला उशीर झाला कारण की आम्हाला रूम वगैरे लवकर भेटत नव्हती त्याच्यामुळे, पण ऑनलाईन सगळं आहे त्याच्यामुळे भेटली म्हणायचं. पटकन खाली पडायला हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये मग खूप सारं स्वागत करते. तर आत्ता जायचं आहे पुण्याला, तर पुण्याला थोडंसं काम होतं म्हणून मी झालो. आत्ता बस स्टँडच्या जवळ आलो आहे, हो स्टँडवर आलो आहे. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉग्स नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. रुद्रांशी घेतली कॉटन कॅन्डी. शॉपवर थांबलो, रुद्रांशला थोडेसे वेपर्स आणि माझा वगैरे घेतलेला आहे. त्याला बाहेर जायचं म्हटलं की त्याला काहीतरी लागतं सांगतो घ्यायला. अजून ओपन नाही करून दिलं तरी पण लगेच लगेच नाही घ्यायचं. लगेच प्यायचं का तुला मग? थांब थांब. घेतला चला बरं. शॉपवर आलो, रुद्रांशला किंडर जॉय पण घेतला, थोडंसं घ्यायचं होतं साहित्य ते पण घेतलं. चला थांब बाळा पुढे ठेवा. आत्ता म्हणजे सकाळचे 6:30 आणि आत्ता आवरलंय सगळं. रुद्रांश काय खातो रे? रुद्रांश चाललंय कुरकुरे खाणं. तर आत्ता थोडंसं काम आहे बाहेर म्हणून लवकर आवरले आणि आत्ता मी पुण्याला आलेलो आहेत. तर बघूया काम कधी आवरते. परत नाश्ता वगैरे पण करायचा आहे. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे, हा कोल्ड्रिंक पण प्यायचे. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर चला आता आवरले वाईट, हां त्याला सोडा मिळते बाळा. तर आत्ता अजून अर्धा तास थांबणार आहे, 7 वाजता निघणार. चहा घेणार आहे का तू? चहा बिस्किट घेणार आहे ना. आणि रात्री पाणीपुरी का खाल्ली नाही तू? तुला घेतली होती ना पाणीपुरी, का नाही खाल्ली? चला आवरलं निघूया. मला आता रोप पण खाली केली आहे कारण की आता मला सकाळी काम होतं. इतर म्हणजे 12 वाजेपर्यंत होती, पण आता आमचं लवकर काम होतं त्याच्यामुळे आम्ही 7लाच खाली करतो. आणि आता नाश्ता वगैरे पण करूया. जे मेन काम आहे ना तिथं जाऊया. तुम्हाला कळेलच पुढे ब्लॉग्समध्ये की आज काय काम आहे. सकाळी एवढ्या लवकर
का चाललोय किंवा पुण्याला का आलो, चला निघूया. रुद्रांश पण थांब बाळा, पळू नको एकटाच. मस्त सकाळी सकाळी फ्रेश हवा छान वाटायला लागली. सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करतो, इतकं फ्रेश मस्त वाटलं. आता मला तिथं जायचं आहे ना, तर फक्त इथून म्हणजे अर्धा तास लागेल सगळं जायला. तर नंतर त्याच्यावर जायच्या आधी, त्या पॉईंटवर जायच्या आधी नाश्ता पण करायचा आहे आणि चहा पण घ्यायचा आहे रुद्रांशला, कारण तिथे वेळ लागणार आहे, 2 तास तरी लागतील. तर म्हटलं चला आत्ता थोडंसं फिरत जावं, कारण की सकाळी ना एवढं मस्त वाटायला लागले. आणि आत्ता 7 वाजले. आत्ता रूमवर आवरून निघलो आणि म्हटलं आता नाश्ता वगैरे करावा. आत्ता सकाळी सकाळी चहा घेतलाय. आता रुद्रांश चहा आणि बिस्किट खाणार आहे. थांब 2 मिनिटं. पुढे ठेव, सांडले जरा मध्ये ठेव. काटावतो अंगावर सांडून परत काय हो कसं. क्रीम आहे की रे, क्रीमचे बिस्किट जरा तुम्हाला इथे. हात बुडून घेऊ थांब. क्रीम खाऊन घे आधी, मग हात बुडून घे. बुडवून क्रीम काढून ते परत हात घाण करते. तसंच का रे बाळा, पटपट पटपट बुडवून खावा. एवढं सगळं पटकन खाली पडायचं. स्वतः मला जायचं आहे एक्झाम केंद्रावर. तर तिथं 8 वाजता पोहोचायचं आहे. तर म्हणून मग आम्ही रूमवरनं 7 वाजताच निघलो. म्हणजे तोपर्यंत चहा बिस्किट पण होईल, थोडाफार नाश्ता पण होईल. त्यांनी अगोदर बोलवलेलं आहे, त्याच्यामुळे म्हटलं अगोदरच जाऊया, नंतर मग परत उशीर नको. तर आम्ही आत्ता आलेलो आहे एक्झामसाठी पुण्याला. आणि रात्री चालतोय, कारण की त्यांनी सांगितलं होतं की 1 दिवस आधी भेट द्या म्हणून. कारण की काय होतं, नवीन जागा असते, सगळं नवीन असतं, त्याच्यामुळे आपल्याला माहीत नाही. जर सकाळी यायचं म्हटलं तर किती उशीर लागेल, बस वगैरे भेटतात की नाही. त्याच्यामुळे मग आम्ही रात्रीच आलो, त्यामुळे लॉजवर थांबलो होतो. आणि मग आता सकाळी लवकर आवरलं आणि मग आत्ता निघालो. तर आता अजून टाईम आहे, 1 तास टाईम आहे. म्हटलं आता थोडंसं फिरूया, सकाळी सकाळी फ्रेश हवा छान वगैरे वाटतं आणि नाश्ता वगैरे पण करूया. तर चला आता चहा वगैरे घेऊया आणि नंतर बघूया आता किती वेळ लागतो काय एक्झामला. तर मग आता चहा झालं की इथून बघूयात रुद्रांशला काही नाश्ता करायचा असेल तर आणि मग निघूया.